नमस्कार मुलांनो, आज मी तुमच्यासाठी छानशी गोष्ट घेऊन आलेली आहे। तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडतात की नाही? तुम्हाला गोष्ट आवडली तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे साधू आणि उंदीर। चला तर मग करूया सुरुवात। ऐकायची ना गोष्ट? एक घनदाट जंगल होते। त्या जंगलामध्ये एक कुटी होती। तिथे एक साधू महाराज ध्यानधारणा करीत असत। ते खूप प्रेमळ आणि दयाळू होते। जंगलातील सर्व प्राण्यांना ते मदत करीत असत। इकडे एक छोटासा पिटुकलासा उंदीर मस्तपैकी टुनटुन उड्या मारत फिरत असतो। तेवढ्यामध्ये तिथं एक मांजर येते आणि ती उंदराचा पाठलाग करू लागते। भीतीने थरथर थरथर कापत उंदीर महाराजांजवळ आला। महाराज, महाराज, मला वाचवा, मला वाचवा। अरे छोट्याशा उंदरा, तुला काय झाले? तू का भीतीने थरथर कापत आहेस? महाराज, महाराज, एक मोठी मांजर माझ्या पाठीमागे लागली आहे। ती मला खाऊन टाके, मला खूप भीती वाटत आहे। अरे घाबरू नकोस, मी सर्व प्राण्यांना मदत करतो। तुलाही मी मदत करेल। मी माझ्या मंत्रशक्तीने तुला मांजर बनवून टाकतो, म्हणजे तुला मांजरीची भीती वाटणार नाही। साधू महाराजांनी काही मंत्र म्हटले आणि आपल्या मंत्रशक्तीने उंदराला मांजर बनवून टाकले। आपलं नवं रूप बघून उंदराला खूप आनंद झाला। त्याने महाराजांचे आभार मानले आणि तो तिथून उड्या मारत निघून गेला। मांजर मस्तपैकी जंगलामध्ये बिनधास्तपणे फिरू लागते। एके दिवशी मांजर अशीच फिरत असताना मांजरीच्या पाठीमागे एक कुत्रा लागतो। त्या कुत्र्याला घाबरून मांजर पळत सुटते। पळत पळत ती थेट महाराजांच्या कुटीजवळ येते। महाराज, महाराज, मला वाचवा महाराज। आता काय झालं? आता का घाबरतो आहेस? महाराज, मला कुत्र्याची भीती वाटते। कुत्रा मला खाऊन टाकेल। मला वाचवा महाराज, काहीतरी उपाय करा। तू आता मांजर आहेस, मी तुला कुत्रा बनवून टाकतो, म्हणजे तुला कुत्र्याची भीती वाटणार नाही। महाराजांनी काही मंत्र म्हटले आणि त्या मांजराला कुत्रा बनवून टाकले। आता हा कुत्रा मस्त बिनधास्तपणे फिरत असतो। तो कोणालाच घाबरत नाही। परंतु एके दिवशी ह्या कुत्र्याच्या मागे लागतो वाघ। तो थेट साधू महाराजांकडे येतो। साधू महाराज, साधू महाराज, मला वाचवा, मला वाघाची खूप भीती वाटत आहे। थांब, आता मी तुला वाघ बनवून टाकतो, म्हणजे तुला वाघाची भीती वाटणार नाही। साधू महाराजांनी काही मंत्र म्हटले आणि चमत्कारच झाला। कुत्र्याचे रूपांतर वाघात झाले। वाघाने महाराजांचे आभार मानले आणि तो तिथून निघून गेला। आता हा वाघ जंगलामध्ये बिनधास्तपणे फिरू लागला। जंगलातील इतर प्राण्यांना त्याचे खरे रूप माहिती नव्हते, त्यामुळे सर्व प्राणी त्याला घाबरू लागले। वाघाला खूप आनंद होत होता। पण एका दिवशी वाघाने विचार केला की या प्राण्यांना माझे खरे रूप माहिती नाही, म्हणून हे प्राणी मला घाबरत आहेत। ज्या दिवशी या प्राण्यांना माझे खरे रूप कळेल त्या दिवशी हे प्राणी मला घाबरणार नाहीत। आणि मी कोण आहे हे फक्त आणि फक्त महाराजांनाच माहिती आहे। आणि जर मी महाराजांना ठार मारले तर माझे खरे रूप कोणालाच कळणार नाही। महाराजांना ठार मारावे या विचाराने वाघ महाराजांच्या कुटीजवळ आला। वाघ महाराजांवर गुरगुरायला लागला।
महाराज अंतर्यामी होते. त्यांना वाघाचे येण्याचे कारण समजले. महाराजांनी परत मंत्र म्हटले आणि आपल्या मंत्रशक्तीने वाघाचे रूपांतर उंदरामध्ये केले. साधू महाराजांनी उंदराला काय उपदेश केला असेल? या गोष्टीमधून आपल्याला काय शिकायला मिळते? या गोष्टीला आपण अजून कोणते शीर्षक देऊ शकतो? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.